माहीत नाही कोणी बॅनर लावले, पण जसा प्रश्न विचारला जातो की हक्क मागतोय महाराष्ट्र, अशाच प्रकारचा कळवा मुंब्र्याच्या मतदारांनी हा बहुतेक 15 वर्ष जे तिथे आमदार आहेत त्यांना तो प्रश्न विचारला असेल की हिशोब मागतोय मुंब्रा कळवा 15 वर्ष विकासाचा. आणि त्यामुळे मला माहीत नाही कोणी बॅनर लावले. तिथला एखादा मतदार देखील असू शकतो की ज्या 15 वर्षामध्ये विकास झाला अशा वल्गना केल्या जातात, तर तिथल्या एखाद्या मतदाराने ते बॅनर लावले असते तर माहीत नाही. आणि ज्यांनी विकास नसेल केला कदाचित त्याच लोकांनी ते बॅनर फाडले असतील. पण मी पण मगाशी बघितलं की बॅनर्स काहीतरी कळवा मुंब्र्यामध्ये लागले होते, तिथल्या आमच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आणि ते लगेच फाडण्यात आले. लोकशाहीमध्ये मतदारांना प्रश्न विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि लोकशाही जिवंत असल्याचा कानमंत्र किंवा प्रवचन जे नेहमी देत असतात तेच प्रश्न विचारल्यावर एवढे विचलित होऊ शकतात याचं एक हे साधं उदाहरण आहे. काही बॅनर ते लावलेले नाही, कोणी लावले हे देखील मला माहीत नाही. कालच्या पत्रकार परिषदेमध्ये जे कायम नकलाकार कलाकार डॉक्टर जितेंद्र आव्हाड टाहो पडत असतात की महायुती मुद्दामून मुंब्रा कळवा विधानसभेला विकास निधी देत नाही, त्याचं स्पष्टीकरण देण्यासाठी कालची पत्रकार परिषद होती. आत्तापर्यंत 150 कोटीचा विकास निधी, मग तो खासदार श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून 55 कोटी असेल, नियोजन विभागातर्फे माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांच्या मार्फत पहिले 50 कोटी नंतर 40 कोटी किंवा अल्पसंख्याक समाजाचे मंत्री विभागाचे मंत्री माननीय अब्दुल सत्तार साहेब असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून महायुतीने जवळजवळ 150 कोटीचा विकास निधी मुंब्रा कळव्यासाठी दिलेला आहे. ती कामं काही सुरू झालेली आहेत, काही टेंडर होऊन कामं मार्गी लागतील आणि त्यामुळे मुंब्रा कळव्याला महायुतीने भरघोस निधी दिलेला आहे. याच्यासाठी कालची पत्रकार परिषद होती. त्यामुळे बॅनर कोणी लावले कोणी फाडले हा संशोधनाचा विषय आहे, पण लोकशाहीमध्ये मतदाराला प्रश्न विचारायचा अधिकार मात्र नक्की आहे. सर, न्यायदेवतेच्या जी मूर्ती आहे ती बदलण्यात आलेली आहे. भारतीय पोशाखातली मुकुट असणारी आणि हातामध्ये तलवारीऐवजी संविधान असणारी आणि डोळ्यावरची पट्टी निघालेली ही मूर्ती आता प्रतिकात्मक स्वरूपामध्ये दिले. त्या संविधानावरच चालेल. त्यामुळे त्या झालेल्या बदलाचं स्वागत आपण सगळ्या भारतीयांनी केलं पाहिजे. सर, महाराष्ट्र सांभाळण्याचं आणि पुढे नेण्याची दृष्टी आणि शक्ती जयंत पाटीलांकडे आहे असं संकेत शरद पवार दिले. वाटतं येणाऱ्या काळात मुख्यमंत्री म्हणून त्यांचा चेहरा असेल का, ही सगळी जबाबदारी त्यांना दिली जाणार? मला माहीत नाही आदरणीय पवार साहेबांनी कुठल्या संदर्भामध्ये ते वक्तव्य केलं, पण एकीकडे महाविकास आघाडीमध्ये निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री पदाची चर्चा आपण करू अशा प्रकारचं वक्तव्य प्रेसमध्ये द्यायचं. एका बाजूला शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी सातत्याने ही भूमिका मांडायची की निवडणुकीला सामोरे जात असताना महाविकास आघाडीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा जनतेसमोर नेला पाहिजे. आणि एका बाजूला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब असतील किंवा प्रदेशाध्यक्ष नानाजी पटोळे असतील, यांनी मात्र चेहरा नंतर ठरवू अशा प्रकारची भूमिका घ्यायची. आणि त्यामध्ये तिसरी भूमिका ही आदरणीय साहेबांची की निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री पदाबद्दल चर्चा होईल अशा प्रकारची विसंगती महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांमध्ये सातत्याने दिसते, एवढंच मी म्हणेन. त्याने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जिंकलेल्या सीट्स आणि स्ट्राईक रेटमुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट असेल, हे आपण दोघंही शिवसेना उभाटापेक्षा मोठे भाऊ आहोत ही सातत्याने त्यांच्या अनेक नेत्यांच्या वक्तव्यामधनं ही भूमिका येते. आणि त्यामुळे विसंगती तर महाविकास आघाडीमध्ये आहेच, पण मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करण्यासाठी एक शर्यत देखील त्या तिघांमध्ये लागली. सर,
न्यायदेवतेच्या हातातील जी तलवार आहे ती अन्याय करणाऱ्यांचं मुक्काम उडवण्यासाठी असते. आता उघड्या डोळ्यांनी भ्रष्टाचार पहा आणि जे काही त्यासाठी त्यांनी न्यायदेवतेच्या हातातील तलवार काढली, डोळ्यावरची पट्टी काढली, असं संजय राऊतांचं म्हणणं आहे. आपण ब्रिटिशकालीन जी न्यायदेवतेची प्रतिमा होती, ह्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एवढ्या वर्षानंतर ती प्रतिमा आपण बदलली. ती सकारात्मक दृष्टिकोनातनं प्रत्येक भारतीयाने ती बघितली पाहिजे आणि त्याचं स्वागत केलं पाहिजे. पूर्वीच्या वेळेला असलेली मूर्ती जर त्याच्यामध्ये बदल होऊन ती स्वागतार्हच आहे आणि त्यामुळे न्यायदेवतेवर टीका करणे एवढं की न्यायपालिकेवर विश्वास हा भारतीयांचा आहे, संजय राऊतांचा जरी नसला तरी. प्रत्येक राज्यकर्त्याने आपण वक्तव्य करत असताना, शब्दांचा प्रयोग करत असताना कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्या धर्माचा, जातीचा, कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जातील अशा प्रकारचे शब्दप्रयोग करू नये एवढंच या निमित्ताने सांगतो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही कायम विकासाचा दृष्टिकोन घेऊन, विकासाचं राजकारण करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीचा घटक पक्ष म्हणून केलेल्या विकास कामांच्या जोरावरच आमचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचा भर आहे आणि तोच विकासाचा दृष्टिकोन, विकासाचं पर्व घेऊन आम्ही मतदारांपर्यंत जाणार. शेवटी तो पक्षाने घेतलेला निर्णय आहे. महायुतीमधील तिन्ही नेत्यांनी, जे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, त्याचप्रमाणे माननीय अजितदादा पवार असतील, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, त्या पक्षाच्या नेत्यांनी घेतलेला जो निर्णय आहे, ज्याला कोणाला त्याच्याबद्दल आक्षेप असेल त्यांनी आपल्या पक्षश्रेष्ठींकडे आपल्या भावना सार्वजनिक स्वरूपात व्यक्त न करता जर केल्या तर ते अधिक संयुक्त. एखाद्या कार्यकर्त्याला जर कुठल्या प्रकारची नाराजी असेल तर त्यांनी आपल्या पक्षश्रेष्ठींशी ती व्यक्त केली किंवा व्यथा आपली मांडली तर ती अधिक संयुक्तिक राहील. मग तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असो, शिवसेनेचा असो का भारतीय जनता पार्टीचा असो. म्हणून ठाणे पालघर जिल्ह्यामधल्या ज्या ज्या जागा मागायच्या होत्या याचा लेखी अहवाल मी माननीय प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेबांकडे दिलेला आहे. त्याच्यावर राज्य पातळीवर योग्य ती चर्चा आणि निर्णय होईल. ज्या जागा आम्हाला लढायला मिळतील त्या जागा महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लढेल. ग्रामीण भाग सीट्स आम्हाला ज्या महायुतीमध्ये मिळतील त्या आम्ही लढू. जिथे घड्याळाचा उमेदवार असेल तिथे घड्याळाचा प्रचार करू, जिथे धनुष्यबाण घेऊन उमेदवार असेल तिथे धनुष्यबाणाचा प्रचार करू, जिथे कमळ घेऊन महायुतीचा उमेदवार असेल तिथे कमळाचा प्रचार.